Hello. So this is Hi. my first ever Zoom initiation with my great friend Bhushan. अ, मराठीतच बोलतो कारण मराठी पॉडकास्ट सुरू केलेला आहे जो पहिला आहे असा मी मानतो दोघेही 2018 साली. त्यानंतर मग एक झूम पॉडकास्ट करतो आहे. तो सुद्धा पहिला मराठीतला पहिला झूम पॉडकास्ट. असू मराठीतला शकेल. झूम पॉडकास्ट. जो असेल असं आम्ही मानतो. ठीक आहे. ते तुम्ही पण बऱ्याचशी खरं पण आहे. हा ते नाही त्यांचं लेट देम रिसर्च ना ऑन देअर ओन. हा. आमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. तर भूषण बद्दल थोडस इंट्रोडक्शन देतो. माझा चेहरा बघून तुम्ही कळेल की हा कोणीच नाहीये. भूषण समोर जे आपल्याकडे बसलेले आहेत खूप महत्वाचा व्यक्ती आहे. ही इज अ सीईओ फाउंडर ऑफ अ सक्सेसफुल स्टार्टअप कॉल्ड वाहन. वाहन म्हणजे जे मराठी माणसाची एक आयडेंटिटी बद्दल खूप महत्वाची गोष्ट आहे. दॅट इज कोल्हापुरी चप्पल. कोल्हापुरी चप्पल जगापर्यंत पोहोचवायचं काम ज्या माणसाने केलेलं आहे 2018 सालापासूनच, त्याच्यातला खूप मोठ्या व्यक्ती आहे भूषण कांबळे, ज्याने जी नवनवीन टेक्नॉलॉजी आहे ती यूज करून या जगामध्ये महाराष्ट्राचं नाव पुढे पुढे घेऊन गेलेलं आहे. आणि त्याला हे वाटतं खूप छोटं छोटं काम आहे म्हणून, पण ही खूप मोठी गोष्ट त्यांनी सुरू केलेली आहे. आणि त्याचं बॅकग्राऊंड थोडंफार देतो कारण बाकी खूप गोष्टी इम्पॉर्टंट तो बोलणार आहे, म्हणून मी कमी बोलीन आणि मग तो जास्त बोलेल. तर बॅकग्राऊंड हे आहे, हा आय टी मधला माणूस आहे, तुमच्या आमच्यासारख्या खूप लोकांचा. आय टी मध्ये सगळ्यात चांगलं सक्सेसफुल राईड चालू असताना, जावा टेक्नॉलॉजीमध्ये खूप चांगलं प्रमोशन होत असताना एका रात्री त्यांनी डिसिजन घेतला की मी जॉब सोडतोय. आणि त्यांनी स्वतःला एका त्यातला ठिकाणी तुझा बंद पण रोल करून. सांगू शकतोस तू. काय म्हणतो? का तो निर्णय घेतला एका रात्रीत ते? नाही नाही, ते तू बोल, माझी तारीफ माझ्या तोंडातनं नाही करणार. अच्छा अच्छा. मला तर हिंट दिली आहे म्हणजे की मी तुझ्याबद्दल बोलायचंय. तर ह्यानंतर ही खूप मोठी गोष्ट सुरू झालेली आहे भूषणकडनं. अप्स डाऊन्स खूप झालेले आहेत. खूप वेळेला मी होतो नव्हतो, खूप मित्र आहेत नव्हते. पण आता असं गोष्ट आहे की एक डाऊन पण आहे, अप पण आहे. ही विल टेल यू अबाउट इट, यू नो व्हॉट इज हॅपनिंग इन हिज लाईफ, अँड इट्स अ व्हेरी एक्साइटिंग फेज इन हँड्स लाईफ अँड भूषण's लाईफ. सो भूषण, पहिल्यांदा एक गोष्ट सांग की बिझनेस कसा काय बिल्डअप करायचा सुरुवातीपासून. बिझनेस बिल्टअप हा म्हणजे एक असते आयडिया आपली, ज्याला त्याला आपण किती रोमॅन्टिसाइज करतो किंवा ज्याला आपण कल्पना करतो की आपली ती पॅशन असते कोर. सेकंड पार्ट येतो तो असतो इट इट दॅट आयडियाज इंटरॅक्शन विथ द बिझनेस, विथ द वर्ल्ड, रिअल वर्ल्ड. ही समज आपल्या डोक्यात एक कल्पना आहे पण ती प्रत्येक भागात सेम इम्प्लिमेंट होत नाही कधी. समज आता मी भारतात आहे, मला भारतातल्या परिस्थितीची जाण हवी आहे की मी महाराष्ट्रात आहे, त्यात मी मुंबईत आहे, किंवा मी भारत धर्य सध्या ई कॉमर्स असल्या कारणाने. तर मग मला मार्केट म्हण किंवा भोवताल आपला त्याची जाण असायला पाहिजे. मग ती जी सजगता येते किंवा ती अंडरस्टँडिंग येते, त्यातून मग ते ट्रेड कसा होईल, इथली लोकॅलिटी कशी आहे, माणसं कशी आहेत, हे जेव्हा थोडं क्लिअर होणं आणि मग त्यातून तो बिझनेस उलगडत जातो. दॅट्स अ बेसिक थिंग इन द बिझनेस डेव्हलपमेंट. यू नीड टू आणि नो युअर सराउंडिंग फर्स्ट, की तुझा ऑडियन्स कसा आहे, कस्टमर त्याचा बिहेवियर कसा आहे, मग त्याला तुझी संकल्पना कशी पिच करायची की त्याला तो कसं आवडू शकेल किंवा त्याला ते पार्ट व्हावं असं का वाटेल, ते गरजेचं वाटतं मला. ठीक आहे. आणि तुमच्याकडे पैसे किती आहेत आणि तुमचा हुद्दा काय आहे आणि तुमचं एज्युकेशन काय आहे, ह्याचा किती फरक पडतो, नाही ह्याच्याबद्दल काय पडत, सांगू खूप खरं शकतो? सांगतो. म्हणजे सबकॉन्शियसली पडत असावा पण किंवा इंटरॅक्शनला पडत असावा. ऑफकोर्स तुमची जर्नी मॅटर करते, पण जर खरंच तुला क्लॅरिटी असेल स्वतःबद्दल आणि एक विश्वास आत्मविश्वास. आपल्याला कसं होतं बऱ्याचदा कमी जे शिकलेले असतात, बऱ्याचदा म्हणजे माझ्या अनुभवात आहे, त्यांना एक न्यूनगंड निर्माण होतो की मी कमी शिकलोय, मग मला मी दुसऱ्या लोकांशी इंटरॅक्ट करेल की नाही. पण जर तो नसेल तर मग
रिअल मार्केटमध्ये शिक्षण म्हणजे बिझनेस फर्म मध्ये म्हणजे तुमचा डोमेन जर वेगळा असेल शिक्षणाचा आणि व्यवसायाचा, तर खऱ्या अर्थाने इतकं काही अडत नाही. आणि पैशाचं म्हणशील तर तुम्हाला किती स्केल करायचे, तुम्हाला किती घाई आहे त्याच्यावर डिपेंड करतं. म्हणजे बेसिकली 2 रिसोर्स आहेत कोर, एक टाइम आणि मनी. तर यातलं कुठला रिसोर्स चांगला आहे किंवा कुठला रिसोर्स तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकता, दॅट डिपेंड्स ऑन दॅट. म्हणजे आता पैसे नसतील तर मग वेळ जास्त जाईल. मग इफ यू रेडी टू सॅक्रिफाईस दॅट, इट्स फाईन. ठीक आहे. आणि तू थोडं एक्झाम्पल देऊन सांगू शकशील की वाहनसाठी टाइम आणि मनी ह्या गोष्टींचा एफिशियंटली वापर कसा झाला? कारण मला हे माहिती आहे जवळ असून की मनी म्हणजे आपण काही बिलियन्स, मिलियन्स किंवा इव्हन लाखो रुपये तर आपल्याकडे नव्हते. तर नाही हा मग त्यामुळे तू तेच आहे सुरुवात ना. कशी म्हणजे झाली आणि तू कॉन्फिडन्स स्वतःला कसा ठेवतोस रोजच्या रोज? माझ्या विषयामध्ये कॉन्फिडन्स हा फार वेगळ्या अनुषंगाने आला. म्हणजे मला सुद्धा स्वतःचे, तुलाही माहिती आहे की मला खूप कॉम्प्लेक्सेस आहेत इन अ रिअल पर्सनल लाईफ. पण वेन इट कम्स टू वाहन, मला एक फार चांगला आत्मविश्वास असतो कारण मला आयडियावर विश्वास आहे. आजही वाहन खूप लहान आहे, छोटूस आहे, पण तरी पण मला त्या आयडियावर खूप मला ते पॅशन म्हणजे आवडतं ते खूप. त्यामुळे तिथे ड्युअल माइंड होत नाही किंवा तिथे मी काही कम्पेअर करत नाही. इट्स माय ओन थिंग. आणि म्हणजे तिथेच ते असतं, सतत ग्राइंडिंग चालू असते. आणि पैसे आणि वेळेचं म्हणशील तर पैसे ऑफकोर्स तुलाही माहिती आपली परिस्थिती काय होती किंवा आहे. म्हणजे त्यात खूप काही $1 बिलियन वगैरे नाही तरी. सो ॲट द सेम टाइम मला माहितीये की हे मी तसं स्केल अप करणार नाही की आताच ते मोठं 100 लोक करून करा. पण आता माझी ती ग्राइंडिंग फेज असते किंवा बीटा फेज असते, जेव्हा आपण कमी पैशात ती एका टेस्ट ऑडियन्सवर ग्रूम करत असतो, त्याला बिल्ड करत असतो. सो वेळ जास्त जाईल मला माहिती. मी जसं म्हटलं की 2 रिसोर्स असतात आपल्याकडे, पैसा किंवा वेळ. तर मी वेळेवर जास्त डाव खेळतो आणि वेळेचा जास्तीत जास्त वापर करून ते ऑप्टिमाइज कसं करता येईल ते बघतो. मग तसं ते स्केल करता येतं विथ युझिंग द टाइम रिसोर्स. आणि इट इज इन करंट सिनारिओ, इट इज व्हेरी मच पॉसिबल बिकॉज ऑफ द इन्फ्रास्ट्रक्चर. सध्या इतिहासात कधी नव्हता इतका चांगला इन्फ्रा आपल्याला अवेलेबल आहे बिझनेससाठी. इकोसिस्टम पण कम्पॅरेटिव्हली फार चांगली आहे भारतात. तरी म्हणजे बाकीच्यांपेक्षा खूप मागास जरी असली तरी आजवरच्या इतिहासात सगळ्यात सोपी फेज आहे सध्या बिझनेस सुरू करायला. तर इट्स गुड, इट्स गुड, इट्स ऑल होपफुल. आणि एक मगाशी तुझ्या बोलण्यात एक उल्लेख आला की आपण सध्या काय इतके मोठे नाही आहोत किंवा असं काहीतरी, या अर्थाचं काहीतरी म्हणालास तू. तर ही गोष्ट कशी डिसाईड होतं की आपण किती मोठे आहोत, किती नाही आहोत? म्हणजे ह्याचे पॅरामीटर्स काय आहेत? आपल्याला हे जे आपल्याला पूर्ण विजन माहिती असतं, तर त्यातलं किती विजन इम्प्लिमेंट झालंय यावरून आपल्याला कळतं. म्हणजे आता मला माहितीये की वाहनची कन्सेप्ट किती काय आहे आणि वाहनची कितपत पोटेन्शियल आहे, आणि त्यात मी आता किती इम्प्लिमेंट करू शकलोय खऱ्या जगात. तर त्याच्यावरून कळतं की अजून हे छोटंच आहे, अजून खूप पॉसिबिलिटीज आहेत. ओके. म्हणजे तुझा बेसिकली एक फ्युचर प्लॅन तयार आहे किंवा म्हणजे कसं तुला काम करायला हा, एक आवडतं? एक की विजन असते ना आपली. ओके. म्हणजे तू व्हिजनद्वारे पूर्ण प्लॅन एक्झिक्यूट करतोयस किंवा मग एक इन्स्टिंक्टिव्हली एक बिझनेस चालू असतो का? म्हणजे कारण आता फॉर एक्झाम्पल जर का द्यायचं झालं, तर नोबडी हॅड एक्सपेक्टेड की एक COVID-19 सारखी सिच्युएशन निर्माण होईल राईट. 2020 साली. आणि त्यावेळेला सगळीच खरेदी किंवा माणसाच्या डोक्यात चपला घेणं हे सगळ्यात लास्ट मला वाटतं गोष्ट असेल त्यावेळेला. तर मग बरोबर आहे. अशा गोष्टींसाठी तू कसं काय आधीपासून प्री प्लॅन्ड असतोस का? म्हणजे कसं चालू असतं या गोष्टी? या नाही, कोविड सारखी गोष्ट प्रिपेअर राहू. प्लीज परत एकदा बोलू हा शकतोस का? म्हणजे कोविडचं तेच सांगत होतो की कोविड ही आय डोंट थिंक कोणी कोविडसाठी प्रिपेअर असेल. मोठ्या इन्स्टिट्यूट असतील, पण स्टार्टअप मला वाटत नाही इतक्या मोठ्या काळासाठी बफर ठेवत असतील, किंवा स्पेशली माझ्यासारखे लीन स्टार्टअप. तर ती खूप डायनॅमिक सिच्युएशन आहे आणि हे खूप डायनॅमिक डिसिजन घ्यावेच लागतात अशा वेळी, अडॅप्ट व्हावंच लागतं अशा वेळी. अशा गोष्टींना प्रिपेअर राहू शकत नाही. अशा इथे वेळी तुमच्या टीमचा कस लागतो, तुमच्या सोबतच्या लोकांचा कस लागतो, की त्यांच्यात तुमच्या आपल्याबद्दल किती ट्रस्ट आहे, आपण किती एकमेकांवर ट्रस्ट करू शकतो, रिलायबिलिटी आहे. ती खूप महत्वाची फेज होती आणि खूप इम्पॉर्टंट फेज आहे ही. आणि वी आर ट्राइंग टू गेट ओव्हर इट. चाललंय आता हळूहळू त्याच्यातून बाहेर पडणं. नाईस, नाईस, नाईस टू हिअर दिस. कारण आता दिवाळी पण येते, त्यामुळे मग थोडा स्माइल दिसतो आ, तुझ्या चेहऱ्यावरती. यावेळी फार स्ट्रेंज आहे, पण वी आर स्टील, आम्ही स्वतः अजून कन्फ्युज आहोत की दिवाळी येणार ती फायद्याची असेल की नाही. कारण मार्केट फार शांत आहे.
ऑफकोर्स कस्टमर्स ऑलवेज सरप्राईज अस, आणि बघूयात काय होतंय, पण वी आर होपफुल, कारण मजेशीर आहे का हा काळ, खूप मजेशीर आहे. ओके. ह्या तर गोष्टी सुरू असतातच तुझ्या, आणि ह्याच्याशिवाय तुझा एक खूप मोठा लाईफ आहे, अँड यू आर अ व्हेरी इंटरेस्टिंग पर्सन, अँड यू हॅव अ व्हेरी गुड प्रेझेन्स ऑन फेसबुक. लॉट ऑफ पीपल नो यू थ्रू फेसबुक. तर हम्म. त्या बाबतीत काय म्हणशील की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑन फेसबुक? मी नाही, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रकार नाही, पण कालच मी क्रेडचा जो फाउंडर आहे ना, त्याच्या एक इंटरव्ह्यू बघत होतो, तर त्याला पण, तो पण असाच आहे थोडाफार. कंपनी आहे ती, त्याचा फाउंडर मस्त माणूस आहे तो पण, त्याचा मी इंटरव्ह्यू बघत होतो. सो तो म्हणजे ते मला खूप पटलं, म्हणून त्याचा रेफरन्स दिला ऍक्च्युली, की मला पण तेच आवडतं. कारण आपण जर बिझनेस वाईज जरी बघायला गेलो तरी वाहन व्यतिरिक्त माझी वैयक्तिक मतं काय आहेत, किंवा वाहन व्यतिरिक्त मी कसं आहे, हे जेव्हा कस्टमर किंवा कंझ्युमर किंवा ओळखीच्यानं जाणून समजतं, दॅट टाइम आय गेन देअर ट्रस्ट. म्हणजे त्यांचा माझ्यावरचा विश्वास वाढतो, की जेव्हा जेवढं त्यांना माझ्याबद्दलचं माहिती मिळेल अदर देन वाहन. सो तो एक आहे गोष्ट. आणि हे काय ठरवून नाही, वाहनच्या आधीपासून सोशल मीडियावर एक्सप्रेस व्हायला मला आवडतं, कारण ती चांगली कम्युनिटी आहे, लाईक माइंडेड माणसं आहे, तेव्हा मजा येते त्यात. ते आता ग्रुपच जमलाय तो थोडाफार. ओके. तू तर पण मग आहेस त्यात, तू पण बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतोस. हा, म्हणजे 6 महिन्यापूर्वी होतो ऍक्टिव्ह खरं तर. ठीक आहे, या गोष्टी सुरू असतातच. आणि ओके, सो आपलं टेक्निकल डिफिकल्टी सॉल्व्ह झालेलं आहे. तर मी भूषणला हेच विचारतोय आयटी की वाला कोण आहे? IT ऍक्च्युली तू होतास, पण आता तू नसल्यामुळे ते प्रॉब्लेम होत आहेत. तर काय माहित नाही काय होईल आता. तर तुझ्याशी बोलताना आणि तुझं स्माइलिंग फेस बघताना, किंवा यू आर चिल, असं पर्सनॅलिटी बघताना खूप एक वेगळं दुनिया पण आहे तिकडे बाजूला, की कोविडमुळे लोक जॉब चालू आहे, जॉब सुटतायत, आणि त्यामुळे खूप लोकांच्या डोक्यामध्ये एक नवीन नवीन गोष्टीचं घर सुरू झालेलं आहे, की आपण हे पण करूया, ते पण करूया, पण लोकांकडे काय गायडन्स नाहीये. लोकांना, खूप लोक म्हणतात की आपल्याकडे हे आयडिया आहे, हे करूया, की पण हे नक्की आहे काय? म्हणजे डू यू हॅव टू हॅव दॅट पर्सनॅलिटी, डू यू हॅव टू हॅव दॅट क्वालिटी युअर सेल्फ, की तुम्ही कोणीही उठून करू शकतोय? म्हणजे कसं तू आहे ह्याला, तू कसं अनालाइज करशील आणि त्यांना ऍडवाइस कसं करशील या लोकांना? हा, म्हणजे ना, खूप आधी, म्हणजे मी सोड म्हणजे मी तो ह्या क्षेत्रात आता, म्हणजे पण जुनी जाणती पण आहेत, किंवा जे अनुभवी आहेत, तेही हजारो जण बोलून झालेली ती गोष्ट. आणि ही खूप फेमस गोष्ट आहे, की म्हणजे जे मी सांगणार आहे, जो मतितार्थ मी सांगणार आहे. कारण होतं काय माहितीये, कोविड आलाय आणि जॉब गेलाय, म्हणजे तुम्ही बिझनेस करायला येणार असाल ना, तर ते ते थोडं चुकतं. कारण असं होणार नाही की बिझनेस पर्याय आहे कोविडला तुमच्या जॉब जाऊ शकतो म्हणून तुम्ही बिझनेस करत असाल तर बिझनेसमध्ये टफ टाइम नाही येणार असं नाहीये. बिझनेस रोज रडकुंडीला आणतो. आणि मग जर तुम्ही जॉब सुटला म्हणून तिथून पळवाट म्हणून बिझनेस कडे येणार असेल तर आय डोंट थिंक इट्स अ दी बेस्ट ऑप्शन. यू कॅन सर्व्हाइव्ह ऑफकोर्स, बट इट वोंट बी दी बेस्ट ऑप्शन. कारण मग जेव्हा बिझनेसमध्ये कठीण टाइम येईल मग तेव्हा तो पण सोडून तुम्ही जॉब करणार आहे का? ते पण गोष्ट आहे. कारण बिझनेस जॉबमध्ये तरी काही काळासाठी, बिझनेस हा सातत्याने पॅनिक मोमेंट देत राहतो. पर्सनली मी सांगतो किंवा आपले डिस्कशन तुला माहिती आहेत. सो अगेन इट्स अ टेस्ट ऑफ युअर पेशन्स अँड कामनेस. आणि मी तेवढा काम नाहीये आणि मी पॅनिक होतो खूप. तर कोविडमुळे काय करतायत तर इट्स अ थिंग टू यू शुड रिथिंक अबाउट. की कोविडमुळे जॉब गेल्या मग त्या फ्रस्ट्रेशननी बिझनेस करताय, तर मग उद्या अजून कठीण गोष्टी येतील तेव्हा बिझनेस बंद करणार का? दॅट इज ऑल्सो थिंग. आणि ते आहे माझ्यासाठी, किंवा तो एक सल्ला द्यायचा की खूप स्क्रुटिनी करा. वाय यू वॉन्ट टू डू बिझनेस. तुमचे कोर रिझन काय, पॅशन आहे की काय आहे? म्हणजे कोविडमुळे तुम्हाला रिअलाइज झालं तर ठीक आहे, पण कोविडमुळे पळायचंय म्हणून तुम्ही बिझनेस करताय तर आय डोंट थिंक इट विल बी अ बेस्ट थिंग टू डू. ऑफकोर्स यू कॅन प्रूव्ह युअर सेल्फ राईट अँड यू कॅन सर्व्हाइव्ह. बट अगेन यू नीड टू थिंक अ लॉट बिफोर डुईंग इट. व्हॉट इज अ कोर पॅशन, वाय यू वॉन्ट टू डू बिझनेस. हे टाइम टेस्टेड आहे की ही गोष्ट करायलाच पाहिजे, कोविड असो की नसो, की बिझनेस का करायचा. कारण
जॉब बेस्ट थिंग आहे. इफ यू वॉन्ट टू हॅव दॅट, तुम्हाला पैसा आजकाल प्रायव्हेटमुळे तुम्हाला पैसा सुद्धा कमवतो, जॉबमुळे पैसा सुद्धा मिळतो. पर्सनली बोलता स्वतःसाठी बिझनेस तुला पैसा दिसतो, पण तुला वैयक्तिक पैसा फार कमी मिळतो पहिले कितीतरी 10-15 वर्ष, कारण तुला बिझनेस मध्ये रिइन्व्हेस्ट करावा लागतो. सो एक कॉन्टेक्स्ट आहे या बोलण्याच्या मागे, कारण आजूबाजूला बोलताना खूप लोक आता असं म्हणायला लागले की जॉब ज्यांचे आहेत ते म्हणतात की आपण एक बाजूबाजूला काहीतरी एक सुरू करायला पाहिजे, पॅसिव्ह इन्कम किंवा प्लॅन बी असायला पाहिजे प्रत्येक माणसाकडे. किंवा ज्यांचा बिझनेस आहे तो म्हणतो की मला काहीतरी पार्ट टाइम जॉब करायचा आहे किंवा काहीतरी जॉब करून हे कसं काय सांभाळू शकतोय, किंवा म्हणजे असे खूप काय काय बोलणी सुरू झालेली आहेत की. तर ह्यामुळे मला खूप तुझ्याशी बोलताना इंटरेस्ट होतो, किंवा तुझ्या टीम मधनं पण अशा कधी कधी रिप्लायज येतात किंवा अशा काय काय बोलणी सुरू असतात. तर बिझनेस ही किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही तूच फक्त सांगू शकतोस, आणि कारण तू एकाच्या स्वतःच्या दमावरती तू पूर्णपणे वाहन उभं करणारा माणूस आहेस, तर त्यामुळे तुझ्या तोंडातनं ऐकायला आम्हाला अजून नाही, जास्त आवडेल. आहे टीम, चांगली माणसं होतीच ऑफकोर्स. वेळोवेळी तू म्हणजे बरेच जर टीम होतीच यार, आपली कोर टीम चांगलीच होती. सजेशन जे मेंटरशिप बोलतो, पण एक आहे, बिझनेस हा खूप सिरियस गोष्ट आहे. म्हणजे इट्स अ व्हेरी सिरियस बिझनेस. पार्ट टाइम म्हणाला का मी ते गॅसवाला गोष्ट बघतो. म्हणजे तू एखादी वाटी गरम करतो, ती काढतो, दुसरी वाटी गरम करतो, मग दोन्ही गोष्टी धड गरम होत नाही. म्हणजे भट्टी जमायला लागते यार. भट्टी जमायसाठी एक गोष्ट सातत्याने आगीवर ठेवणं गरजेचं आहे. थोडे काढणार, थोडं ठेवणार, सो तू काहीच धड करत नाही त्यातून. इज व्हॉट आय फील, की तुला एखाद्या गोष्टीला जॉब, ऍट द एंड इट ऑल कम्स टुगेदर टू युअर पॅशन, की व्हॉट यू लाईक टू डू, यू शुड गिव्ह इट अ बेस्ट. पॅसिव्ह स्वतःला बरं वाटावं असं वाटतं मला. पॅसिव्ह इन्कम हा प्रकार मला वाटत नाही फार असा, म्हणजे स्वतःला कन्व्हिन्स करायची गोष्ट आहे पॅसिव्ह इन्कम. मी असं नसतं यार, तुला आहे इन अ वे, बट ऑफकोर्स यू आर लुझिंग अ लॉट इन दॅट प्रोसेस ऑल्सो. बट इट्स अप टू अ प्रायोरिटी व्हॉट यू वॉन्टेड टू डू इन दिस केस. मला असं खूप वाटतं की लोक जे आहेत ते दे वॉन्ट टू वर्क फॉर मनी. लाईक खूप आपल्या पिढीतले किंवा खूप लोकांचं म्हणणं आहे की हा, ते आहे. वाय वी वर्क फॉर मनी. बट मला वाटतं की तुझं आणि काहीचे मोठे मोठे खूप लोक आहेत बिझनेस करणारे, त्यांचं हेच म्हणणं आहे की, किंवा त्यांचा एक विजन एक आहे की मनी शुड वर्क फॉर यू रादर दॅन यू आर वर्किंग फॉर मनी. आणि ही जी गोष्ट आहे ही ह्याच्या मागे तू लागल्यामुळे असं वाटतं की दो म्हणजे पैसे आहेत किंवा नाही, किंवा ही एक खूप मोठा फॅक्टर झालेला आहे भौतिक आयुष्याबद्दल आजकाल. पण ह्याच्यामध्ये तू एक बाजूला उठणारा माणूस वाटतोस की तू ह्याच्याबद्दल खूप कमी कन्सर्न आहेस, आणि तुझा हॅपीनेस, सॅडनेस ह्या सगळ्या गोष्टींवरती डिपेंडंट खूप कमी आहे. हे फेसबुकवरती तुला फॉलो करणाऱ्या माणसांना पण माहिती आहे, आणि एक ओव्हरऑल तुझ्या मित्रांना पण माहिती आहे. तर हे जगाला माहिती पडावं म्हणून तू जरा अजून एम्प्लिफाय करू शकतोस का ह्या बाबतीत? पैशाचा म्हणजे मी परवा पण माझ्या मित्राशी बोलताना आम्ही बोलत होतो की, म्हणजे पैसा हा गोष्ट आहे ना, पैसे ही गोष्ट, म्हणजे माझ्यासाठी सांगतो की माझी काही विचार असतील किंवा मला जे एक्सपेक्टेड आहे इन्फ्रा डेव्हलप करणं किंवा इन्फ्रास्ट्रक्चर, त्यासाठी ऑफकोर्स मनी मॅटर करतो. हा म्हणजे पण मनी बिझनेस मध्ये, म्हणजे तेच पैशाचं जसं म्हटलं ना, की पैसा हा माझ्यासाठी एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी लागणारा अनेबलर आहे. म्हणजे कारण पैसा चलन असल्या कारणाने जगात तुम्हाला काही गोष्टी करायला पैसा द्यावा लागतो. इट्स अ सेंट्रल करन्सी. सो त्या गोष्टीचं इन्फ्रा डेव्हलप करण्यासाठी जे जे गरजेचे, त्यासाठी मला पैसा फक्त वापरता येतो, ही गोष्ट आहे. बाकी सेल्फ असं काही ऑब्सेशन नाही पैशाचं, की इट्स अ मेन इंटेंट ऑफ मनी टू क्रिएट आवर वर्ल्ड, व्हॉट वी इंटेंड टू हॅव इन आवर लाईफ. म्हणजे जे माझी विजन आहे, मला जे करायचे ते करण्यासाठी पैसा वापरता यावा, इतक्यासाठीच पैसा महत्वाचा वाटतो, बाकी काही नाही. आणि ही जर्नी चालू असेल तर आय एम हॅपी. बाकी बिझनेसचे पॅनिक मुवमेंट्स असतातच. आणि तुझा एक खूप मोठा गोल आहे लाईफ मधला, तो तू सांगत नाहीस लोकांना, किंवा कदाचित तो बाजूला ठेवून दिलेला आहेस किंवा समोर लिहून ठेवलेला आहेस पण दाखवत नाहीस आता आम्हाला. तो आहे की कोल्हापुरी हा, चप्पल जी आहे ती जे कारागीर आहेत त्यांना एक आर्टिसन म्हणून जगासमोर आणणे. तर ह्यासाठी तरी पैसे लागतात का नाही? येस, येस. तर मग हे ड्रीम आहे तुझं, किंवा ही एक खूप ते प्लॅटफॉर्म इम्पॉर्टंट गोष्टी जसं आहे, जसं तर ते ह्या सगळ्या
जसं मी तेच फिलॉसॉफी म्हणतोय ना या की गोष्टींमध्ये कसं काय बसतं मग? मी तेच म्हटलं की जो प्लॅटफॉर्म क्रिएट करावा लागतो ना, प्लॅटफॉर्म साठी जे पैसा लागेल, इन्फ्रास्ट्रक्चर म्हण किंवा एक ब्रँड म्हण, हे क्रिएट करण्यासाठी जितका पैसा लागेल तेवढाच मला पैसा मॅटर करतो. बाकी गोष्टी मॅटर करतात, की जसं कारागीर म्हणजे उद्या कारागीर समृद्ध व्हावा, तिथपर्यंत मनी फ्लो उभा राहावा, तिथपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहावं, तिथपर्यंत फनल क्रिएट व्हावा आणि तो एक अपलिफ्टिंग व्हावी, ती वाटावं लोकांसमोर व्यासपीठ तितकं की लोक तितकं बघतील, ती तेवढं रिलायबिलिटी उभी राहावी, ह्यासाठी जे काय उभं करण्यात इतपत ह्युमन रिसोर्स पासून सगळे रिसोर्सेस उभे करण्यासाठी जितका पैसा लागेल तोच मला गरजेचा वाटतो. त्यासाठीच पैसा गरजेचा वाटतो बेसिकली. तुझं मत काय आहे यावर? मला ऍक्च्युली आय आय अग्री विथ यू विथ लॉट ऑफ पॉइंट्स. असं काय डिसअग्रीमेंट नाहीये, त्यामुळे मी काय माझं मत मांडण्याच्या पाठीमागे पडत नाही या बाबतीत. पण असं वाटतं की स्वतःला एक टाइम टू टाइम एक झाकून किंवा एक जर का आपण एक कुठलं तरी बिझनेस सुरू करत असू तर त्यातून काही फाटे फुटत होतात किंवा एक आपल्या माणसाचं जर्नी आहे, तर ते फाटे फुटण्याच्या वेळेला ते ऍक्सेप्ट करणं आणि तो एक डिसायसिव्हनेस दाखवणं खूप गरजेचं आहे. जर का आपण आपल्या गोष्टीशी खूप इमोशनली अटॅच झालो की मला ही गोष्ट खूप प्यारी आहे, तर त्यामुळे जसं आई जर का आपल्या मुलाशी जर का इमोशनली अटॅच असतेच, पण ती त्याच्यामुळे कितीही कुकर्म असली आणि ती जर का डोळे झाक केलं तर मग तो मुलगा पुढे जाऊन गुंड बनेल किंवा कसंही बनेल. तर ही गोष्ट करणं बरोबर. माझ्यासाठी खूप महत्वाची वाटते, जी आपण आयडियाज ना आपण ऑलमोस्ट एक बेबी सीट करत असतो बिझनेस करताना. तर ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि जिथे आपल्याला चान्सेस मिळत आहेत चान्सेस घेणं, संधी घेणं, आणि संधी नाही आल्या तर त्या मनावरती न घेणं त्याचं दुःख किंवा मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. तर ह्याच्यामध्ये तर तू खूप चांगलं करतोस. आणि तुझ्याबद्दल एक गोष्ट खूप चांगली आहे की तू या एक अंडरकरंट ज्या गोष्टी सुरू आहेत त्या खूप कमी लोकांना कळतात तुझ्या, ज्या चालू आहेत त्या खऱ्या. आणि बाहेरच्या खूप गोष्टी आहेत, सेन्स ऑफ ह्युमर आहे किंवा मग ओव्हरऑल जे तुझं लाईफस्टाईल आहे किंवा तू कुठेकडे फिरत असतोस वगैरे, त्या किंवा काय खातोस त्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत तुझ्यासाठी. तर त्या खूप महत्वाच्या आहेत. पण हे जे तुझं विचारसरणी आहे आणि ह्याचा तुझा लाईक फाईट आहे या गोष्टी बरोबर. इट्स लाईक फाईट विथ अ वाईफ इच अँड एव्हरी डे. जर का इट इज ॲज इम्पॉर्टंट ॲज दॅट जे तुझी असते सुरू. तर हे ऐकून मला तुझ्याशी खूप बोलावं असं वाटतं या सगळ्या गोष्टी. आहे यार, म्हणजे ते मजेशीर आहे. म्हणजे आपलं खूप डीपला डिस्कशन झालंय ते वर्षानुवर्ष, आणि तुलाही माहितीये, आणि त्यात तुझाही आपलं हातभार असतोच आपल्या डिस्कशनला. तुझे इनपुट फार असतात, ते पुढचं ग्रूमिंग व्हायला किंवा इन्फ्लुएन्स असतोच, रिफाईन व्हायला बऱ्याचदा. आणि मी ते बऱ्याच वेळोवेळी बोललो पण आहे की आहे ते म्हणजे मी फार स्वतःच्या मतांना किंमत देत नसलो की तुझं येतं की नाही हे महत्वाचं आहे, मग तिथून ते पुढचं इन्फ्लुएन्स होऊन ओपिनियन घडत जातं विथ दॅट कॉन्फिडन्स इन द बेस. सो असतं ते, आणि मजेशीर असतं. खरं आहे ते की आपण आपल्या कल्चरली, म्हणजे आय वोंट ब्लेम एनीवन असं काही नाहीये, पण आपल्याला कल्चरली सबकॉन्शियसली काही गोष्टी ग्रांटेड द्यायला शिकवलेलं असतं. म्हणजे वी डोंट टेक थिंग्स दॅट इम्पॉर्टंटली बिकॉज ऑफ अ कल्चर टॉटस की नॉर्मल गोष्ट आहे, बीट कॉबलर, बीट वॉट एव्हर इन दॅट कॉन्टेक्स्ट. त्या गोष्टी आपल्याला स्वतःला जेव्हा सजगता येते तेव्हा कळतं की आपण स्वतःच किती ते म्हणजे इग्नोर करत होतो. आणि मग ती मजेशीर जर्नी चालू होते की मग अशा वेळी कोणाबद्दल वाईट किंवा असं काही वाटत नाही, किंवा आपणच त्याचा पार्ट होतो जेव्हापर्यंत आपल्याला कळलेलं नाही. सो हाऊ कॅन वी एक्सपेक्ट, राईट? तर मग ती जर्नी असते की चला मग इन्फ्रा क्रिएट करू, चला मग का ते इग्नोर झाले त्याचे सोल्युशन शोधूया. आणि ते मजेशीर काम आहे ऍक्च्युली, खूप मजेशीर आहे. आणि ह्यात जर आपण ना खूप स्वतःला त्रास करून घेता येलो ना सतत, हे अन्याय हे वगैरे, तर ना आपण एक्झॉस्ट होऊ, असं माझं वैयक्तिक मत आहे. या रादर लुकिंग एट थिंग्स व्हेरी पॉझिटिव्हली अँड लुकिंग फॉर द सोल्युशन्स, ते मला ते महत्वाचं वाटतं की आपण सोल्युशन कडे बघितलं पाहिजे, एम्पथाइज केलं पाहिजे की का लोक सगळेच काय वाईट नसतात, बरेच जे अनइन्फॉर्म्ड पण असतात, अनअवेअर पण असतात. सो इट्स बेटर टू क्रिएट अवेअरनेस अबाउट दिस, अँड मग बघू काय म्हणतात. मला असं खूप वाटतं की आपण
या गोष्टी करताना स्वतःला खूप सिरियसली घेतो किंवा आपल्या कामाला कधी कधी खूपच सिरियसली हा घेतो. हा पण आपल्याला सॉरी टू ही इंटरप्ट गोष्ट पण ते खरं आहे. म्हणजे स्पोर्ट्समन कडनं एक गोष्ट शिकायला मिळते कधी वेळेला. कारण जेव्हा स्पोर्ट्स पर्सन प्रॅक्टिस करतो, नेट प्रॅक्टिस, तेव्हा त्याला एक माहितीच असतं की आपण हरणार पण आहोत आणि जिंकणार पण आहोत लाईफमध्ये. कुठलाही स्पोर्ट्स पर्सन असा नाहीये की तो पूर्णपणे सगळ्या गोष्टी जिंकलेला आहे. तरी पण तो एन्जॉईंग तिथं द एक गेम इज गोष्ट सुरू इम्पॉर्टंट. असते. तर आणि तो एका पॉइंट नंतर जेव्हा तो इनडिफरंट बनतो, तेव्हाच तो एक प्रोफेशनल किंवा एक लँडमार्क असणारा स्पोर्ट्स पर्सन म्हणतो. किंवा बरोबर. अशा कितीतरी आपल्याला लिजंड्स माहित आहेत की ते त्यांचं बेस्ट देऊन हरलेले आहेत आणि वी सेलिब्रेट डेम, जी माणसं हरलेली आहेत. तर ही बघून एक खूप चांगली इन्स्पिरेशन मिळते. पण आणि ती आपल्याला एक आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या एक बिझनेसमध्ये आणायला पाहिजे. सो दॅट्स व्हॉट एक माझा खरंय. असा एक विचार आहे. तर आता तुझ्याबद्दल एक खूप लोकांना क्युरिओसिटी आहे तुझ्या एक बिहेवियर बद्दल. ती आता एकदा विचारून घेतो सगळ्यांतर्फे. ती आहे की तू या गोष्टी इतक्या सिरियसली घेतोस. आत्ता म्हटलं तसं नाही, पण वेगळ्या प्रकारे 24 तास बिझी असतोस. तर मग लग्न होऊन मग पोरं वगैरे होतील किंवा मग तुझी बाकी सगळ्या गोष्टी होतील. काय काय मग लग्न तेव्हा होऊन काय? काय, लग्न होतील, मग तुला पोरं होतील, मग तू एक बाप होशील, जबाबदारी असलेला. आता मग काय नाही. करणार? मग तेव्हा मागचं काय करणार? त्याचे नाही यार फ्युचर विचार प्लॅन्स कर काय आहेत? म्हणजे ते जरा सांग आता. म्हणजे लग्नाच्या नाही डेट्स यार विचार. जेवायला कधी काय असणार आहे ते पण सांगून ठेव. लग्नाला येणार नाही, पण जेवायला ये. नाही त्यामुळे माझ्यासाठीच कोविड केलाय की 50 जणांच्या वर बोलवायचं नाही किंवा कोर्टाचं घर करायचं. अच्छा, म्हणजे त्या म्हणजे प्लॅन आहेत, म्हणजे प्लॅन करतोस का तू? म्हणजे माझ्यासारख्या मित्राला माहित नाही म्हणजे जरा एक खूपच अनफॉर्च्युनेट आहे ही गोष्ट. इट्स गुड ऍक्च्युली. तुला माहित नाही माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. नाही यार हा मला खरंच म्हणजे आहे म्हणजे विचारणा होते की काय म्हणजे नाही विचारत चुकीचं पण आहे. पण ह्या नाही, बाबतीत मी फार सिरियसली विचार विचारतो होतोय ऍक्च्युली. ऍक्च्युली. इट्स नॉट रिगार्डिंग यू ओनली. पण जो माणूस अंडरस्टँड की people also think about all these things because let us I want to give it a context. See, एक 20 वर्षाचा मुलगा असेल, तो जेव्हा आपलं शिक्षण संपवून एक मास्टर्स किंवा एक बॅचलर्स करून एक गोष्ट करायचा प्रयत्न करतोय, तेव्हा त्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी फिरतच असतात. आणि त्या पुढे जाऊन त्यामुळे हे सगळ्या गोष्टींमुळे खूप चांगला एक जर्नी असणारा असे कितीतरी माणसांची जर्नी कट शॉर्ट होत असेल, एस्पेशली मुलींची किंवा मुलांची, ह्या सगळ्या गोष्टींमुळे. तर त्यांच्यासाठी ही गोष्ट कळणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. बघ मला माझ्यासाठी म्हणजे माझं मत आहे की कॉन्शियसनेस असते ना ती खूप गरजेची आहे. आपल्याला सगळ्यांना म्हणजे कुठल्याही गोष्टीचं म्हणजे वाहन जरी असेल तरी मी दो आय एम टू ऑब्सेस्ड विथ इट बट इट इज अंटिल अनलेस आय एम अलोन. जेव्हा आता आपण बसतो किंवा आपण बोलत बसतो किंवा असेल तर आय हॅव टू शट ऑफ वाहन समवेअर अँड गेट इन टू द झोन वेअर वी आर कम्फर्टेबल टू डिस्कस. मी तुझ्यासोबत सतत वाहन वाहन बोलू शकत नाही. ती कॉन्शियसनेस असायला पाहिजे की कुठे कुठली गोष्ट संपवायची आणि कुठे कुठली गोष्ट सुरू करायची. आणि मग आपल्याला त्या पल्याड काय आवडतं आणि आपल्याला त्या पल्याड काय व्यक्ती आवडतात, कुठे छान वाटतं आणि आपल्या इव्होल्युशन आपल्या ग्रोथसाठी पण कुठे कन्स्ट्रक्टिव्ह रिलेशन्स किती गरजेचे आहेत. सो इट इज अ पार्ट अँड पार्सल. पण आता समहाव ते बॅलन्स मिस होतं. ऑफकोर्स मी ऑब्सेस खूप असतो वाहनमुळे कारण स्टेकला खूप लावलेलं आहे जनरली म्हणजे थ्रू ऑल रिसोर्स. सो मग ते जास्त डोक्यात असतं थोडंफार आणि इट इज अ थिंग. आणि मला खूप शिव्या पण पडतात ऑफकोर्स, खूपच पडतात शिव्या. शिव्या पडल्या म्हटल्यावरती मला वाटतं पेशंटचं कनेक्शन बंद होतं. आपण 2 मिनिटं थांबूया. मग ते शिव्या पण पडतात खूप आणि आहे ते म्हणजे ती जर्नी असते मजेशीर. पण ते बॅलन्स करणं मी कॉन्शियसली प्रयत्न करतो किंवा असं स्वतःला सतत जाणूव करून देतो की बाबा ह्याच्या पल्याड पण आहे. मग आपण वेळोवेळी भेटत असतो किंवा मित्रांना भेटतो, वेगळे डिस्कशन जाणून बोलतो. मी स्वतःला टास्क दिलाय आता वीकेंडला सोशलाइज व्हायचा, थोडा जाऊन भेटणे आणि बाहेरच्या जगात म्हणजे अदर देन मी वेल इन्फॉर्म्ड असतो कारण नेटवर असतो वगैरे आणि डेटाचा अभ्यास चालू असल्या कारणाने पण माहिती असते. पण खऱ्या जगात भोवताली काय चाललंय मला फार कमी माहिती असतो. मग ते आता गरजेचं आहे. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट पार्ट ऍक्च्युअली. तर अजून कारण एक मला मेंटल हेल्थ खूप मध्ये ते फरक पडतं खूप. एक
इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे तुझ्यासाठी. यु नो, तू एक IT मधला माणूस आहेस आणि आय नो यू आर कम्प्लिटली टेक्सेवी पर्सन, आणि नवीन नवीन जे कुठले टेक्नॉलॉजीज असतात ते तू लगेच अडॅप्ट करतोस त्या सगळ्या गोष्टी. आपल्याकडे असं वाटायला लागलंय मला काही दिवसापासून की एक इन्फॉर्मेशन इन्फ्लक्स खूप झालेला आहे. म्हणजे प्रत्येक माणसाला प्रत्येक प्रकारचा इन्फॉर्मेशनचा इन्फ्लक्स येत असतो. म्हणजे ज्या माणसाला पॉलिटिक्स बद्दल काहीही माहित नाही, किंवा ज्या माणसाला ज्या गोष्टींबद्दल इंटरेस्ट नाहीये, कुकिंग बद्दल व्हॉट एव्हर, त्यामुळे आपलं अटेन्शन डायव्हर्ट होण्याच्या खूप शक्यता असतात आपण या सगळ्या गोष्टी करताना, आणि नको तिथे अटेन्शन जाण्याचा खूप चान्सेस असतात, आणि खूप वेळेला या गोष्टी खरं आहे होतात. ते. तर ह्या गोष्टींपासून सावध राहून किंवा या गोष्टींना ओळखून तू फोकस कसा असतोस 24 तास? नाही, 24 तास वगैरे फोकस नसतो, पण काय नाही करायचं ते माहिती असतं. म्हणजे मला रोज मी ते ऑप्टिमाइज असणं गरजेचं आहे. आपल्याला काय बघायचंय, कारण इन्फॉर्मेशनचं बंबार्डिंग आहे लिटरली. खूप काहीही तुम्हाला मिळतं, आणि त्यांना जिथं सेलेबल वाटतं ते तुम्हाला बंबार्ड करतं. सो रादर आपल्याला काय बघायला आवडेल, हे जे नाही बघायचे त्याला ऑप्टिमाइज करणं रोज गरजेचं आहे. म्हणजे मी रोज बोलत होतो की अर्धा मिनिट तरी घालवतो की नाही काय बघायचे, कुठले चॅनल नाही बघायचे, ते नॉट इंटरेस्टेड दाबायचे असतं. मग ते पुढे तुम्हाला बंबार्ड नाही करत. आणि माझा मी फोकस एक हा आहे जनरल की पर्स्पेक्टिव्ह वाईज बोलतो सगळ्यांना की जे जे नॉन नाही टेक सवी लोक बघायचंय. आहेत त्यांना पण एक कळावं, किंवा त्यांना एक हे कळावं की आपल्याला वाटतं की आता ह्या जगामध्ये कुठेतरी कॅलिफोर्नियामध्ये कुठेतरी आग लागली असं आहे. आपण ह्याच्यामुळे हे अवेअर असायला पाहिजे की आपण आपल्या बाजूला जर का कचरा टाकत असू बाहेर जाऊन, किंवा आपण बाजूला जाऊन त्याने थुकत काय असू, होऊ शकतं. तर मग हे न करता आपण कॅलिफोर्नियाच्या आगीबद्दल वाचत बसलेलो आहे, आणि आपल्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून. ती बघत का अं, बसले माहितीये, कारण ती त्यांनी दिलेली आहे. म्हणजे गुगलनी तुम्हाला दिलेली आहे, गुगलला वाटलं म्हणून. आणि आपल्याला वाटतं की मग हे गुगलने बरोबर केलंय, ते चुकीचं आहे. त्यांना म्हणजे मला तेच म्हणायचंय की आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी इंटरनेट वापरायचं आहे, ना की त्यांनी जे त्यांचं कन्झ्युमर बनायचंय. आपल्याला आपल्याला काय हवंय ते सॉर्ट केलं पाहिजे की, आणि अनवॉन्टेड काही असेल ते पहिलं कट ऑफ केलं पाहिजे. मग ते जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला फोकस करता येतं. इंटरनेट हे त्यासाठी खूप चांगलं टूल आहे, फक्त ते वापरता आलं पाहिजे व्यवस्थित. म्हणजे ते आपल्याला, तुला माहिती आहे, म्हणजे आपण काहीही शिकू शकतो, पण काय शिकायचं ते माहिती पाहिजे आधी तिकडे, आणि ती ती प्रोसेस गरजेची आहे. म्हणजे मला वाटतं आता ओव्हरऑल थोडासा समराईज करायचं झालं तुझं बोलणं, तर मला वाटतं हे वाटतं की आय थिंक आपल्याला हे माहिती पाहिजे की आपण काय एक्झिक्यूट करायचं आहे, आणि जे जर आपल्या डोक्यामध्ये येस, क्लिअरिटी असेल तर हे इंटरनेट हा टूल म्हणून वापर करण्याची गोष्ट जास्त इंटरेस्टिंग आहे आपल्या सगळ्या लोकांना, भयानक सुंदर रादर दॅन आहे. इट्स इंटरनेट आपल्याला काय म्हणजे देतोय इट्स हे करण्यापेक्षा, इंटरनेट आपल्याला कुठे घेऊन चाललेलं आहे हा पण विचार करण्यापेक्षा, आपण हा वापर करून दुसऱ्या माणसांना कसं काय बेनिफिट करू शकतोय. जसं भूषण कांबळे हा माणूस आहे, हा जे इंटरनेट हे नाव सुद्धा माहित नसलेल्या खूप माणसं आहेत महाराष्ट्रामध्ये. त्या माणसांचं आर्टवर्क जे कितीतरी 100 वर्षापासून सुरू झालेलं आहे, ते जगाच्या समोर मांडण्याच्या प्रयत्नामध्ये लागलेलं आहे रोजच्या रोज. त्याच्यासाठी तो तहानभूक विसरतोय, त्याचा पर्सनल लाईफ किंवा ह्या सगळ्या गोष्टींबद्दल विचारून झाला. या सगळ्या गोष्टी सगळ्या सेकंडरी करून हा गोष्टी सगळ्या करतो. तर ह्याला आपण सपोर्ट करायला पाहिजे. तर ह्याचं वेबसाईट आहे, ह्याचं सगळ्या गोष्टी असतील त्या भूषण पब्लिसिटी खूप करेल हा व्हिडिओ शेअर करून. तर तो सगळं सांगेल खाली. तर तर मला वाटतं की भूषण खूप इंटरेस्टिंग माणूस आहे, आणि हा पण व्हिडिओ त्याच्याच चॅनलवरती बघा तुम्ही. स्वतःबद्दलचं काय काय दुसऱ्यांनी मीटिंग्स इंटरव्ह्यूअर्स बोलत होतो, येस. आणि तो स्वतःबद्दल काय काय बोलत असतो असं करून. तर हा चॅनल त्याच्यासाठी खूप उपयोगी येस. असणार आहे. तर आपण पुढच्या वेळेला भेटू, जेव्हा कधी भेटणार आहे. 2 नक्की, वर्षांनी नको फक्त. नक्की. तर पहिला आता हा झाला ना, नंतर नवीन ऍप येईल तेव्हा त्याच्यावर करू मराठी पहिला पॉडकास्ट. म्हणजे युट्यूबचा पहिला मराठी पॉडकास्ट झाला, आता झूमचा पहिला मराठी पॉडकास्ट झाला, आता नंतर कुठला ऍप येईल त्याचा पहिला मराठी पॉडकास्ट. त्याच्यासाठी आपला अजून कुठला हेतू तरी हेच आहे या रोग यावा पॉडकास्टचा. लागेल, त्याच्यासाठी अजून काहीतरी इन्सिडेंट यावं लागेल. तसं नको व्हायला. हा. तर तुम्ही नाही पण नाही, त्याला लाईक्स करा कमी आणि कमी त्याला नाही. एन्करेजमेंट द्या भूषणला, आणि त्याच्या चपला वगैरे येस. नीट पारखूनच घ्या.
असं नका करू की काहीतरी करतोय म्हणून घ्यायचं. ओके, सेंटी होऊन घ्या, बरोबर. नाही सेंटी नाही व्हायचं. ते तर सेंटी होऊन घ्या असं नका करू, पारखून घ्या. हा पारखून घ्या. तर ओके, भूषण हा खूप चांगला माणूस आपल्याला आज भेटला. त्यांनी आपल्याला एक खूप मोठा वेळ दिलेला आहे येस, थँक्स फॉर युअर टाइम. त्या इम्पॉर्टंट कामावर. मला माहिती तू खूप बिझी असतोस आणि त्यातून तू वेळ काढलास आणि सगळं सेटअप केलं. थँक्स फॉर दॅट. हो ना, लॅपटॉप असं उघडल्यावरती ते रेकॉर्ड बटन दाबलं. त्याच्याबद्दल माझ्याकडे नाही सेटअप. एनिवेज मला वाटतं हे लोकांना याच्यात काही इंटरेस्ट राहिलेला नाही. तर दॅट्स कट केलं फाईन. असेल लोकांनी. बाय. चल, या, चिअर्स. बाय. येस टू यू.